सो हॅलो स्टुडंट, आजचा टॉपिक आहे आपला एस्टिमेशन ऑफ एरर. सो एस्टिमेशन ऑफ एरर्स. तर लास्ट टॉपिक मध्ये आपण पाहिलं टाइप्स ऑफ एरर, सिस्टमॅटिक एरर, रँडम एरर. सिस्टमॅटिक एररचे काही टाइप्स पाहिले आपण: इन्स्ट्रुमेंटल एरर, एरर इन एक्सपेरिमेंटल टेक्निक्स आणि पर्सनल एरर. ओके, तर मेजरमेंट घेत असताना ज्या काही एरर्स येतात तर त्या एरर्स कशा इस्टिमेट करायच्या, म्हणजे एरर कशा फाइंड आउट करायच्या, काढून टाकायच्या. ओके, त्याला आपण म्हणू इस्टिमेशन ऑफ एरर. आता याच्यासाठी आपल्याला काही टर्म्स ज्या आहेत त्या माहित पाहिजे. फर्स्ट टर्म आहे मीन व्हॅल्यू. दॅट इज अ मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू म्हणजे मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू. तर याला आपण डिनोट करणार, लिहिणार मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू, किंवा यालाच आपण म्हणणार ट्रू व्हॅल्यू. यालाच काय म्हणायचं, ट्रू व्हॅल्यू. ओके, तर जसं आपण मीन फाइंड आउट करत असतो, म्हणजे आता नंबर ऑफ रीडिंग आपण जेव्हा घेतो किंवा जेवढ्या टाइम आपण ते रीडिंग घेणार तर तेवढ्या रीडिंगची ॲडिशन आणि डिवायडेड बाय दॅट नंबर. ओके, सो द अरिथमॅटिक मीन ऑफ व्हॅल्यूज, याला कसं डिफाइन करणार आपण, arithmetic mean of values is called mean value or most probable value. आता कन्सिडर करा की एखादा मेजरमेंट घेतला आपण आणि ते मेजरमेंट घेत असताना आपण n रीडिंग घेतले. तर पहिला मेजरमेंट आहे किंवा पहिली व्हॅल्यू आहे A1 फॉर एक्झाम्पल, दुसरी व्हॅल्यू आहे A2. असे n रीडिंग घेतले आपण. तर यांचा मीन व्हॅल्यू इक्वल्स टू A1 प्लस A2 प्लस डॅश प्लस AN डिवायडेड बाय n. असे n रीडिंग घेतले आणि म्हणून n आपण याला डिवाइड केला. ओके, तर मीन, आता या सगळ्या व्हॅल्यूचा मीन म्हणजे याला डिनोट करणार आपण ए मीन इक्वल्स टू, हा n जो आहे तो डिनोमिनेटर मध्ये, याला आपण असं लिहिणार 1/n समेशन ऑफ ai, where i is varies from 1 to n. तर हा i काय डिनोट करतो, अशी किती रीडिंग घेतली आपण 1 पासून ते n पर्यंत. तर ही झाली मीन व्हॅल्यू. ओके, तर लक्षात आलं, अरिथमॅटिक मीन ऑफ व्हॅल्यूज इज कॉल्ड मीन व्हॅल्यू. सेकंड जी टर्म आहे ती आहे ॲब्सोल्यूट एरर. ओके, second term that is absolute error. absolute error कशाला म्हणायचं, तर मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. म्हणजे मीन व्हॅल्यू आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू यांच्या मॅग्निट्यूडचा डिफरन्स. ओके, ते लक्षातच येईल आपल्याला लिहिल्यानंतर. ओके, तर याला आपण डिफाइन करणार की मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू and each individual value. Okay, so it's called absolute error. Okay, आता वन बाय वन आपण ॲब्सोल्यूट एरर घेऊ. तर A1 साठी ॲब्सोल्यूट एरर, तर ह्या झाल्या इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, ही झाली आपली मीन व्हॅल्यू. ओके, तर फॉर A1 ॲब्सोल्यूट एरर, त्याला ॲब्सोल्यूट एररला डिनोट करायचं डेल्टा A1. आता A1 साठी ॲब्सोल्यूट एरर आहे म्हणून त्याला आपण डिनोट करू डेल्टा A1 इक्वल्स टू, तर मॅग्निट्यूड म्हटल्यानंतर आपण ती जी व्हॅल्यू आहे ती मॉड मध्ये घेतो. म्हणजे मॉड मध्ये का होईल, तर कशामधला डिफरन्स आहे, मीन व्हॅल्यू आणि इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. आता पहिली इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू आहे A1,
आणि मीन व्हॅल्यू आपल्याला मिळाली ए मीन मायनस A1. ओके, फॉर A2. आता सेकंड इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूसाठी ॲब्सोल्यूट एरर काय असेल फॉर A2, डेल्टा A2 इक्वल्स टू मीन व्हॅल्यू अँड A2 यांचा मॉड, यांचा काय मॉड. ओके, मॉड आपण इथे घेऊ. तर अशा n रीडिंगसाठी ॲब्सोल्यूट एरर काय होईल? सो फॉर an डेल्टा an इक्वल्स टू a मीन मायनस an. ओके, अशा पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करता येईल ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू यांच्या मॅग्निट्यूड मधला डिफरन्स. मॉड ॲडिएट करतो तर मॅग्निट्यूड. लक्षात आलं? थर्ड जी टर्म आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके, थर्ड टर्म कोणती आहे? थर्ड टर्म आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. Okay, so that is mean absolute error. Okay, आता मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय? आता ज्या ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट आपण केला डेल्टा A1 डेल्टा A2 अप टू डेल्टा AN यांचा मीन. सो अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट एरर. ओके, सो अरिथमेटिक मीन of all absolute error is called mean absolute error. It's called mean absolute error. Okay, आता mean absolute error that is mean absolute error equals to how will delta A1 plus delta A2 plus dash plus delta AN upon n. ओके, तर सगळ्या ॲब्सोल्यूट एररचा मीन. याला या मीन ॲब्सोल्यूट एररला डिनोट करणार आपण डेल्टा A मीन इक्वल्स टू. तर परत हा n डिव्हिजन मध्ये आहे, याला आपण जर सेपरेट केलं तर 1 अपॉन n. ही सम आपण समेशन ने रिप्लेस करणार डेल्टा AI वेअर I इज व्हेराइज फ्रॉम 1 टू n. ओके, ही झाली आपली मीन ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे आता जी एरर येणार किंवा जी एरर आलेली आहे मेजरमेंट मध्ये तर ती ऍक्च्युअल एरर किती आहे? तर डेल्टा A मीन. म्हणजे आता आपण ए ही रीडिंग घेतलं किंवा ए ही आपण मेजरमेंट घेतलं तर त्याच्यामधली एरर किंवा त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू कोणती आहे? तर आपण एकच क्वांटिटी n टाइम मेजर केली आणि त्याचा जो मीन आहे ती असेल ट्रू व्हॅल्यू. आता ती क्वांटिटी मेजर करताना त्याच्यामधली एरर तर ती किती मिळाली? डेल्टा ए. म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ ए. तर ते जे रीडिंग आपण n टाइम मेजर केलं ए हे रीडिंग त्याला कसं लिहिणार? तर त्याला लिहिणार ए इक्वल्स टू ए मीन प्लस मायनस डेल्टा ए मीन. म्हणजे आता जी क्वांटिटी आपण म्हणजे ए ही क्वांटिटी n टाइम मेजर केली मग त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू कोणती असेल? तर ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल इन बिटवीन ए मीन मायनस डेल्टा ए मीन अँड ए मीन प्लस डेल्टा ए मीन यांच्या मधली जी व्हॅल्यू आहे तर ती मधली व्हॅल्यू म्हणजे आपली करेक्ट व्हॅल्यू असेल. ते आपण एक्झाम्पल घेता वेळेस आपल्या लक्षात येईल. ओके, सो जी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे तर ती ऍक्च्युअल व्हॅल्यू ए ची ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल ए मीन मायनस डेल्टा ए मीन आणि ए मीन प्लस डेल्टा ए मीन याच्या मधली. ओके, तर मीन ॲब्सोल्यूट एरर अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट एरर सगळ्या ॲब्सोल्यूट एररची मीन. ओके, तर याचं मिनिंग पाहू आपण. ओके okay so the actual value of a in between a mean minus
डेल्टा ए मीन अँड ए मीन प्लस डेल्टा ए मीन. तर यांच्या मधली जी व्हॅल्यू आहे, आता जे जे रिडिंग घेतले तर त्याच्यापैकी ॲक्च्युअल व्हॅल्यू कोणती असेल तर ए मीन मायनस डेल्टा ए मीन आणि ए मीन प्लस डेल्टा ए मीन याच्या मधली जी व्हॅल्यू असेल ती असेल ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ ए. ओके, हे परत आपल्याला एक्झाम्पलवरून लक्षात येईल. ओके, तर 3 टर्म झाल्या आपल्या. तर चौथी जी टर्म आहे ती आहे रिलेटिव्ह एरर. चौथी टर्म काय, रिलेटिव्ह एरर. ओके, आता रिलेटिव्ह एरर काय, इट इज द रेशियो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. ओके, कशा रेशियो आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर आणि मीन व्हॅल्यू यांचा जो रेशियो आहे त्याला म्हणायचं रिलेटिव्ह एरर. ओके, सो इट इज द रेशियो ऑफ mean absolute error to the mean value, okay, so that is relative error equals to mean absolute error upon mean value. So mean value ला आपण म्हटलं मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू. ओके, तर मीन ॲब्सोल्यूट एरर कशाने डिवाइड केली, डेल्टा ए मीन अपॉन ए मीन. मीन ॲब्सोल्यूट एरर कशाने डिवाइड केला आपण, डेल्टा ए मीन, मीन व्हॅल्यू ए मीन. तर ही झाली चौथी टर्म. पाचवी जी टर्म आहे ती आहे पर्सेंटेज एरर. म्हणजे आता रिलेटिव्ह एररला 100 न मल्टिप्लाय केलं तर ती होईल पर्सेंटेज एरर. म्हणजे सिम्पली मल्टिप्लाय बाय 100 तर ते काय होईल, पर्सेंटेज एरर. ओके, पाचवी जी टर्म आहे फिफ्थ टर्म पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर काय, रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय बाय 100. ओके, relative error multiplied by 100. So that is percentage error equals to relative error into 100. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा ए मीन अपॉन ए मीन इंटू 100. ओके, पर्सेंटेज एरर जर फाइंड आउट करायचं तर रिलेटिव्ह एरर जो कशाचा रेशियो आहे, डेल्टा ए मीन अपॉन ए मीन, याला 100 ने काय करायचं, मल्टिप्लाय. ओके, तर ह्या झाल्या 5 टर्म. कोणत्या, मीन व्हॅल्यू ज्यालाच आपण म्हणलं मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू. अरिथमॅटिक मीन ऑफ व्हॅल्यूज जे आपण जेवढे रिडिंग घेतले त्यांचा मीन. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, की मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू आणि इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, त्याला आपण रिप्रेझेंट केलं डेल्टा. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल रिडिंगसाठी डेल्टा ए1 डेल्टा ए2 आपल्याला मिळेल. म्हणजे ए मीन मायनस ए1, ए मीन मायनस ए2. या सगळ्या ॲब्सोल्यूट एररचा मीन म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि मीन ॲब्सोल्यूट एरर डिव्हायडेड बाय मीन व्हॅल्यू म्हणजे रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररला 100 न मल्टिप्लाय केलं तर पर्सेंटेज एरर. ओके, त्याच एक आपण एक्झाम्पल पाहू, त्याच्यावर आपण या सगळ्या व्हॅल्यूच्या फाइंड आउट करू. ओके, आता कन्सिडर करा की एक लेंथ आपण मेजर केली 4 वेळेला आणि पहिल्या वेळेस ती लेंथ आपल्याला मिळाली, त्याला आपण A1 ला डिवाइड करू 3.11 सेंटीमीटर. दुसऱ्या वेळेस ती लेंथ मिळाली आपल्याला 3.14 सेंटीमीटर. तिसऱ्या वेळेस मिळाली 3.13 सेंटीमीटर. चौथ्या वेळेस मिळाली आपल्याला A4 3.14 सेंटीमीटर. ओके, आता ही लेंथ व्हर्नियर कॅलिपरने मेजर केलेली आहे आणि त्याचा लिस्ट काउंट म्हणजे व्हर्नियर कॅलिपरने जे कमीत कमी डिस्टन्स मोजू शकतो आपण तर ते आहे 0.01 सेंटीमीटर. हा आहे लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर. ओके, आता याच्यावरून आपल्याला याची फाइंड आउट करायची आहे मीन व्हॅल्यू, त्यानंतर मीन ॲब्सोल्यूट एरर, त्यानंतर रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर. ओके,
मीन व्हॅल्यू म्हणजेच काय, यांचा मीन घ्यावा लागेल. ओके, सो ए मीन बाय फॉर्म्युला, देअरफॉर मीन व्हॅल्यू ए मीन इक्वल्स टू, आता इथं आपण किती रिडिंग घेतले, 4, म्हणजे का होईल A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केला तर देअरफॉर ए मीन काय मिळेल आपल्याला, 3.11 प्लस 3.14 प्लस 3.13 प्लस 3.14 डिवायडेड बाय 4. ओके, न्यूमरेटर मध्ये या नंबरची ॲडिशन घ्या. ओके, 4 आणि 3 7 आणि 4 11 आणि 1 12. ओके, 12 1 2 3 4 5 52 आणि हा 3 चौक 12 डिवायडेड बाय 4. म्हणजे आता ए मीन का होईल, देअरफॉर ए मीन इक्वल्स टू 3.13 सेंटीमीटर. म्हणजे आता याच्यावरून आपल्याला काय समजते की ज्या आपण जी लेंथ 4 वेळेस मेजर केली ती वेगवेगळी मिळाली. आता जी ट्रू व्हॅल्यू आहे ती ट्रू व्हॅल्यू त्या लेंथची किती आहे, 3.13 सेंटीमीटर. ओके, तर मीन व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3.13 सेंटीमीटर. ओके, लक्षात आलं. मीन व्हॅल्यू आपण इथं लिहून घेऊ, दॅट इज अ मीन व्हॅल्यू was to 3.13 सेंटीमीटर. आता ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायची. ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय, तर मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. सेकंड ऍब्सोल्यूट एरर. ओके, फॉर A1 त्याला आपण काय लिहिलं, फॉर A1 डेल्टा A1 इक्वल्स टू ए मीन मायनस A1. मीन आहे 3.13 आणि A1 आहे 3.11. सो डेल्टा A1, सो देअरफॉर डेल्टा A1 इक्वल्स टू 3.13 मायनस 3.11. तर आपण इथं ठरावेच काय होते की जसं आता मीन व्हॅल्यू जी आहे ती इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूपेक्षा कमी असू शकते आणि म्हणून इथं मॉड घेतला आपण. मॉड म्हणजे काय नेगेटिव्ह, म्हणजे आता ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहू. पण आता याचा आन्सर काय येईल, मॉडमध्ये येईल 0.02. याच्या बाहेर घेतलं तरी आपण त्याला लिहिणार 0.02. ओके, सिमिलरली डेल्टा A2 तो काय मिळतो 3.13 मायनस 3.14. आता इथं काय होतं की मीन व्हॅल्यू छोटी आहे, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू मोठी आहे. ओके, पण मॉडमध्ये असल्यामुळं तर ही व्हॅल्यू येईल मायनस 0.01. मॉडच्या बाहेर आपण मॅग्निट्यूड घेणार, म्हणजे ती आपण निगेटिव्ह साईन कन्सिडर नाही करणार, तर फक्त मॅग्निट्यूड म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे पॉझिटिव्ह. तर इथे ती व्हॅल्यू येईल 0.01. डेल्टा A3 तिसऱ्या रिडिंगसाठी ॲब्सोल्यूट एरर म्हणजे मीन व्हॅल्यू मायनस थर्ड रिडिंग 3.13 मायनस 3.30 तर 0.00. ओके, त्यानंतर आता इथं काय झालं की जी ट्रू व्हॅल्यू आहे ती सुद्धा 3.13 आहे आणि ॲब्सोल्यूट एरर जी ट्रू व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली 3.13 आहे आणि मेजर केलेली व्हॅल्यू सुद्धा 3.13. म्हणजे याच्यामध्ये एरर आहे का नाही. पहिल्या रिडिंग मध्ये एरर किती आहे 0.02 सेंटीमीटरची, दुसऱ्या रिडिंग मध्ये एरर आहे 0.01 सेंटीमीटरची. ओके, पण तिसऱ्या रिडिंग मध्ये एरर आहे का नाही, कारण ट्रू व्हॅल्यू आणि मेजर केलेली व्हॅल्यू सेम आहे. तर ट्रू एरर म्हणजेच काय की द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यू याच्यामध्ये काहीच डिफरन्स नाही, म्हणजे एरर किती आहे 0.0. तर फोर्थ रिडिंग साठी ॲब्सोल्यूट एरर A4 3.13 मायनस 3.14 0.01. ओके, सो दीज आर द ॲब्सोल्यूट एरर. पहिल्या रिडिंग साठी ॲब्सोल्यूट एरर 0.02, दुसऱ्या रिडिंग साठी 0.01, तिसऱ्या रिडिंग साठी 0, चौथ्या रिडिंग साठी 0.01. ओके, तर थर्ड टर्म आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. तर या ॲब्सोल्यूट एररचा मीन. ओके, आता ह्या एरर्स काय मिळाले आपल्याला 0.02, 0.01, 0.00, 0.01. ओके, तर मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके, थर्ड मीन ॲब्सोल्यूट एरर त्याला आपण डिनोट करा डेल्टा ए मीन. डेल्टा ए मीनचा फॉर्म्युला काय
डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डेल्टा A4. तर 4 रीडिंग घेतले तर डेल्टा A1 किती मिळाला आपल्याला 0.0, डेल्टा A2 0.01, डेल्टा A3 0.00, therefore 0.01 हे अशाच व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला डिवाइडेड बाय 4. ओके, therefore डेल्टा A mean A 2 2 3 4 0.04 divided by 4, so which is equals to 0.01 सेंटीमीटर. म्हणजे आता जे काही आपण लेंथ मेजर केली तर त्या लेंथ मधली जी एरर आहे तर ती एरर आहे 0.01 सेंटीमीटर, 0.01 सेंटीमीटर. ओके, तर ही मिळाली आपल्याला मीन ॲब्सोल्यूट एरर. तर मीन ॲब्सोल्यूट एरर किती मिळाली आपल्याला 0.01 सेंटीमीटर. तर याचा अर्थ काय, आता ही जी रीडिंग आहे लेंथचं जे रीडिंग आहे कोणता तर ते ॲक्च्युअल रीडिंग काय 3.13 सेंटीमीटर. हे जे मेजर केलेली व्हॅल्यू आहे तर ती ±01 असू शकते. ओके, ±0. पण आपण काय म्हटलं की ॲक्च्युअल व्हॅल्यू काय असते की ए मीन प्लस मायनस डेल्टा ए मीनच्या मधली. आता ते बघू आपण. ओके, आपण मेजर केलेली जी लेंथ आहे, ओके, आपण असं लिहिलं होतं की ए इक्वल्स टू ए मीन प्लस मायनस डेल्टा ए मीन. म्हणजे ए ची जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे मेजर केलेली जी क्वांटिटी आहे त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू ए मीन मायनस डेल्टा ए मीन आणि ए मीन प्लस डेल्टा ए मीन यांच्या मधली असते. आता ए ची व्हॅल्यू आपल्याला ए मीन काय मिळालं 3.13 प्लस मायनस 0.01. ओके, तर आता ए इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला 3.13 मायनस 0.01 अँड ए इक्वल्स टू 3.13 प्लस 0.01. तर हे काय डिनोट करते तर ए ची जी व्हॅल्यू आहे ती या दोन व्हॅल्यूच्या मधली आहे. आता 3.13 म्हणजेच का मिळेल आपल्याला इथं तर 3.12, तर काय मिळेल 3.14. तर आता या दोनच्या मधली व्हॅल्यू म्हणजे ए मीन मायनस डेल्टा ए मीन आणि ए मीन प्लस डेल्टा याच्या मधली व्हॅल्यू कोणती आहे, याच्या मधली व्हॅल्यू आहे 3.13. म्हणजे ॲक्च्युअल लेंथ जी आहे ती किती आहे 3.13. तर हे याचं मिनिंग असं असतं. तर याच्या मधली जी व्हॅल्यू ती करेक्ट व्हॅल्यू आहे. ओके, लक्षात आलं. ओके, तर आपल्याला डेल्टा ए मीन किती मिळाला आपल्याला 0.01. ओके, तर ए मीन आपण लिहिला होता अगोदर ए मीन इक्वल्स टू 3.13 आणि डेल्टा ए मीन तो मिळाला आपल्याला 0.01. ओके, रिलेटिव्ह एरर जी नेक्स्ट टर्म आहे चौथी जी टर्म आहे ती आहे रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर कशामधला डिफरन्स आपण म्हटला मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. ओके, डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन म्हणजे 0.01 डिवायडेड बाय 3.13. ओके, त्याला आपल्याला डिवाइड करावं लागेल. तर हा डेसिमल पॉईंट काढायचा आहे तर न्यूमरेटर मध्ये डेसिमल पॉईंट 2 डिजिट नंतर आहे, डिनोमिनेटर मध्ये सुद्धा डेसिमल पॉईंट 2 डिजिट नंतर आहे. म्हणजे हा डेसिमल पॉईंट झाला कॅन्सल. ओके, इथं काय राहील 1 डिवायडेड बाय 313. मग आता 1 ला जर डिवाइड करायचं असेल तर काय करत असतो आपण, सो 1 3.13 1 डेसिमल पॉईंट 0 परत 0 परत 0 परत 0 परत 0. आता कितीचा भाग जाईल, हा भाग जाईल 9 3 1, 3 चा भाग जाईल सो 9 3 9 म्हणजे हा इथं राहील 61. परत इथे एक 0 दिला तर का होईल, इथं आता 2 चा भाग जाते का बघा, सो 6 2 6 नाही जात म्हणजे 1 चा भाग जातो. ओके, सो 1 म्हणजे 313. ओके, म्हणजे इथं काय राहील आता, इथं राहील 10 मायनस 7 इथं 0, इथे 9 इथं 5 मायनस 3 म्हणजे राहील 2. ओके, परत एक 0 जर घेतला आपण आता काय होईल 9 3 27 म्हणजे
27 11 27 आणि 28 म्हणजे 9. ओके, तर याचा आन्सर आहे 0.0391 0.00319. ओके, तर आता आन्सर आपल्याला 4 डिजिट पर्यंत पाहिजे. म्हणजे आता राऊंड फिगर मध्ये आपण हा 9 जो आहे तो निग्लेक्ट करणार आणि हा 1 एक नाही इन्क्रीज करणार. म्हणजे रिलेटिव्ह एरर येईल आपली 0.0032 सेंटीमीटर. ओके, 0.0032 सेंटीमीटर. ओके, तर परत बघू आपण 1000 डिवाइडेड 313.0 ही झाली रिलेटिव्ह एरर. नेक्स्ट पाहू आता पर्सेंटेज एरर. 0.003. फिफ्थ जो आहे तो पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर किती मिळते आपल्याला आता? पर्सेंटेज एरर म्हणजेच काय? रिलेटिव्ह एरर इंटू 100. ओके, सो रिलेटिव्ह एरर इंटू 100. रिलेटिव्ह एरर मिळाला 0.0032 इंटू 100. म्हणजे याला आपण असं लिहिणार, दॅट इज 3200 डेसिमल पॉईंट आहे 4 डिजिट नंतर. तर 3 4 1 2 3 4 म्हणजे 0.32%. तर ही असेल रिलेटिव्ह एरर. तर या टर्म्स यूज करून अशा पद्धतीने आपण एरर्स जी आहे ती झाली. पर्सेंटेज एरर या मेजरमेंट मध्ये पर्सेंटेज एरर आहे 0.32. रिलेटिव्ह एरर किती मिळाली? 0.032. ओके, ऍक्च्युअल रीडिंग जी आहे एरर जी आहे ऍब्सोल्यूट मीन ऍब्सोल्यूट एरर ती आहे 0.01. ओके, तर अशा पद्धतीनं ह्या एरर्स ज्या आहेत त्या एस्टिमेट आपल्याला करता येतात. ओके, नेक्स्ट जो कॉम्बिनेशन ऑफ एरर आहे त्याचा काही फॉर्म्युलेट आहे. तर कॉम्बिनेशन ऑफ एरर हा जो पार्ट आहे तो या सेशनसाठी तो डिलीट केलेला आहे, पण तरी ते जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. ओके, आता समजा दोन क्वांटिटीची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जर असेल तर शॉर्टमध्ये ते फॉर्म्युले आपण लिहू. ओके ओके, कॉम्बिनेशन ऑफ एरर. Combination of error. Okay, so for sum and difference, for sum and difference. आता दोन क्वांटिटी समजा ऍडिशन आपण डिनोट केली, z इक्वल्स टू a प्लस b. तर या समेशन मध्ये जी एरर आहे ती एरर काय असेल? तर ती असेल प्लस मायनस डेल्टा झेड इक्वल्स टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. आता इथं शॉर्ट मध्ये पाहू आपण, तर डेल्टा ए आहे एरर इन द मेजरमेंट ऑफ ए. जेव्हा ही क्वांटिटी आपण मेजर केली तर त्याच्यामधली एरर असेल डेल्टा ए. बी क्वांटिटी जेव्हा आपण मेजर केली त्याच्यामधली एरर असेल डेल्टा बी. जसं आता आपण बघितलं, तर एरर ऑफ ऍक्च्युअल व्हॅल्यू किती मिळाली? मीन व्हॅल्यू 3.30 सेंटीमीटर आणि त्याच्यामधली एरर काय? 0.01. तर तशाच पद्धतीनं. ओके, तर याला आपण शॉर्ट मध्ये लिहिलं. आता मॅक्झिमम एरर जी आहे, मॅक्झिमम ॲब्सोल्यूट एरर इन दिस मेजरमेंट, तर ती असेल डेल्टा झेड इक्वल्स टू प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. ओके, मग समेशन असो सबट्रॅक्शन असो, ओके ॲडिशन असो की सबट्रॅक्शन, जी मॅक्झिमम एरर आहे या ॲडिशनसाठी तर ती असेल डेल्टा झेड इक्वल्स टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. समेशनसाठी सुद्धा आणि डिफरन्ससाठी तर झेड इक्वल्स टू ए मायनस बी जरी दिलं तर फायनल रिझल्टमध्ये या मेजरमेंटमधली ॲब्सोल्यूट एरर असेल तर समेशन ऑफ द ॲब्सोल्यूट एरर. समेशन ऑफ द ॲब्सोल्यूट एरर. ओके, हे फॉर्म्युल्यामध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहू. ओके, सेकंड फॉर्म्युला फॉर product and division. Okay, for product and division. Okay, तर दोन क्वांटिटी आपण मल्टिप्लाय केल्या म्हणजे z इक्वल्स टू a इंटू b किंवा डिव्हिजन आपण केलं z इक्वल्स टू a अपॉन b. आता
आता फायनल रिझल्टमध्ये जी ॲब्सोल्यूट एरर आहे तर ती मिळते आपल्याला रिलेटिव्ह एरर. फायनल रिझल्ट काय असतं की सम ऑफ द रिलेटिव्ह एरर, सम ऑफ द रिलेटिव्ह एरर. ओके, जसं रिलेटिव्ह एरर म्हणजे काय म्हटलं आपण, मीन ॲब्सोल्यूट एरर द मीन व्हॅल्यू. ओके, तिथं काय असेल तर डेल्टा झेड इक्वल्स टू याच्यामधली मीन ची ॲब्सोल्यूट एरर असेल डेल्टा ए प्लस बी डेल्टा बी अपॉन बी. तर ही झाली रिलेटिव्ह एरर इन ए, ही झाली रिलेटिव्ह एरर इन बी. तर यांची जी सम आहे. ओके, तर दोन क्वांटिटीज आपण मल्टिप्लिकेशन घेत असेल त्या प्रॉडक्ट, तर फायनल रिझल्ट मध्ये जी एरर आहे तर ती एरर काय असते तर सम ऑफ द रिलेटिव्ह एरर, मल्टिप्लिकेशन असो की डिव्हिजन असो, तर एरर आपल्याला इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह एरर मिळते. ओके, लक्षात आलं. आता समजा एखादी पॉवर टर्म जर असेल, पॉवर टर्म फॉर पॉवर टर्म, ओके, z इक्वल्स टू a टू द पॉवर n. तर अशा वेळेस काय करणार आपण, डेल्टा झेड आपल्याला मिळणार डेल्टा झेड अपॉन झेड. ओके, अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा ती रिलेटिव्ह एरर आपल्याला लिहावं लागेल. डेल्टा झेड अपॉन झेड जे लिहिलं होतं ना आपण, कोणतं डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी, रिलेटिव्ह एरर इक्वल्स टू मिळेल. ओके, इथं काय होईल डेल्टा झेड रिलेटिव्ह एरर इन द मेजरमेंट ऑफ झेड, जो पॉवर आहे त्याला मल्टिप्लाय करा n इंटू याची रिलेटिव्ह एरर डेल्टा ए अपॉन ए, डेल्टा ए अपॉन ए. ओके, फॉर एक्झाम्पल जसं कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mv स्क्वेअर. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये फायनल रिझल्ट काय होतं की सम ऑफ द रिलेटिव्ह एरर. मग आता एम मधली रिलेटिव्ह एरर असेल डेल्टा एम अपॉन एम प्लस, आता इथं पॉवर आहे e टू द पॉवर n, तसं e टू द पॉवर 2 आहे. मग पॉवर टर्म मल्टिप्लाय केलं तर 2 into, तर व्हेलॉसिटी मधली रिलेटिव्ह एरर डेल्टा v अपॉन v. आता इथं हाफ जो आहे तो आपण याच्यामध्ये कन्सिडर करत नसतात. ओके, जेव्हा आपण रिलेटिव्ह एरर फाइंड आउट तो कॉन्स्टंट असतो. तर अशा पद्धतीने हे फॉर्म्युले आपल्याला एरर्स फाइंड आउट करण्यासाठी अप्लाय करावं लागतं. ओके, तर याच्यावरचे जे बाकी जे न्यूमेरिकल आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, तर होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. सो थँक्यू व्हेरी मच.